नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सुधाकर भाऊ निरूपाला म्हणत असतात, निरूपा, तू हे जे काही मीराबरोबर वागते ना ते अगदी चुकीचं आहे. ती तुझी सून आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही, माझी सून तर फक्त देविकाच आहे. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं पण त्या देविकाला सून म्हणून या घरात येऊ देत घरी. तेच लगेच तिच्या नावाने डंका वाजवते. ती खूप चांगली, ती कशी येते बघ आधी. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, येऊ दे म्हणजे माझी सून देविका या घरात येणार म्हणजे येणार आणि तिचा पायगुण हिच्यासारखा नसणार आहे. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ, देविका आणि मीरामध्ये बरोबरी करू नको. त्या दोघी जावा जावा सुखाने संसार करतील, नांदतील आणि मीरा समजूतदार आहे. मीराबरोबर देविकाला सगळं काही शिकवेल आणि समजून घेईल. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, माझ्या देविकाची बरोबरी या मीराबरोबर तुम्ही करूच नका. आणि ही काय शिकवणार आहे तिला? तिला आधीच समजा काही येतं. ती किती हुशार आहे, तुम्ही बघितलं नाही का? तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं त्या दोघी एकदम बहिणी बहिणीसारखं राहतील, तू का त्यांच्यामध्ये भांडणं लावते? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, काय बहीण आणि हिची? नाही नाही नाही, हिची सावलीसुद्धा तिच्यावरती पडता कामा नये, नाहीतर मी ना हिची वाट लावेल. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं काय बोलते तू असं मीराबद्दल? निरूपा, असं नको बोलू. हे बघ, ती गरीब घरातील जरी असली ना तरी तिच्यावरती तिच्या वडिलांचं केवढं मोठं संकट आलं होतं हे तुला माहिती आहे ना. त्यामुळे आता आपणच तिचे आई वडील आहोत. तेव्हा लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते, तुम्हाला तिचा बाप व्हायचा असेल ना तर तुम्ही अवश्य व्हा, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला उगाच तिची आई बनू नका. तिच्यासाठी मी काय बी करणार नाही. आता मात्र सुधाकर भाऊंना निरूपाचा राग येतो. तेव्हा ते निरूपाला म्हणू लागतात, ठीक आहे, तुला जरी मीरासाठी काही करायचं नसेल ना तरी माझ्या लेकीची झालेली फरफट मी बघू शकत नाही. मी मीराला सुखात ठेवणार म्हणजे ठेवणार. तिचा मान तिला मिळायलाच हवा. असे म्हणून आता सुधाकर भाऊ रागातच तिथनं निघून जातात. आता मात्र मीराने हे सगळं दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. मीराला मात्र खूपच वाईट वाटतं. तर इकडे देविका राजवीर बरोबर खेळत असते. त्याच वेळेस सोनाली घरी येते. तेव्हा देविका म्हणू लागते, सोनाली, धर बरं राजवीरला रूममध्ये खेळायला घेऊन जा, मला आईशी बोलायचे. आता राजवीरला सोनाली आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा लगेच देविका आईजवळ जाते आणि म्हणू लागते, आई काय गरज होती तुला इकडे येण्याची? सांगितलं होतं ना इकडे येऊ नको म्हणून. अगं का आली इकडे? पंकजने जर तुम्हाला इकडे पाहिलं तर काय उत्तर देऊ मी? तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते, अगं देविका, किती दिवस असं तू लपवणार आहे आणि आम्ही पण किती दिवस तिकडे राहणार? आता राजवीर जरी तुला मावशी म्हणत असला तरी तू त्याची आई आहे. नाळ जोडली गे तुमची, त्यामुळे आई करती लेकराला म्हणून तो तुझ्याकडे ओढ घेतोय. मग लगेच देविका आपल्या आईच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणू लागते, तू का इथे येऊन माझं लग्न मोडणार आहे का आता? तेव्हा देविकाची आई म्हणू लागते, अगं किती ओरडतेस तू, जरा दमाने घे. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हे बघ आई, तुम्ही इथं नाही थांबू शकत, माझं लग्न जमलंय ग. त्याच वेळेस देविकाला आता फोन येतो. तेव्हा लगेच ती फोन उचलते. तर तिला आता निरूपा ब्युटी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट असते. तेव्हा लगेच ती म्हणू लागते, ठीक आहे, या तुम्ही संध्याकाळी. मग आता ती निरूपा ब्युटी पार्लर म्हणताच लगेच तिची आई म्हणू लागते, अगं देविका, तू तर बोलली होती की तू तुझं स्वतःचं पार्लर उघडलंय, मग दुसऱ्यांच्या पार्लरमध्ये का कामाला जातेस तू? तेव्हा देविका म्हणू लागते, ते माझं स्वतःचंच पार्लर आहे. तेव्हा तिची आई विचारू लागते, मग त्याला असं निरूपा ब्युटी पार्लर नाव का दिलंय तू? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, ते माझ्या सासूबाईंचं नाव आहे. त्याच वेळेस तिची आई विचारते, काय सासूबाईंचं नाव का दिलं? तेव्हा देविका म्हणू लागते, अगं आई, मला त्यांनीच पैशांची मदत केली ना, म्हणून मी त्यांचं नाव दिलंय. असे म्हणून आता लगेच देविका आपल्या आईच्या हातात आपल्या लग्नाची पत्रिका देते. तर इकडे निरूपा आता किचनमध्ये मीराकडे येते आणि म्हणू लागते, भरलं तुझं पोट? भागलं का? तुझ्यामुळे ना आमच्यामध्ये वाद पेटले, बघितलं ना कसं भांडणं लावते तू? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई मी कुठे काय करते? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अजिबात मला सासूबाई म्हणू नको आणि आजपासून माझ्या किचनमध्ये यायचं नाही आणि माझ्या कुठल्या वस्तूलाही हात लावायचा नाही हं. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, बाईसाहेब, तुम्हाला माझा एवढा राग का येतो? तेव्हा निरूपा म्हणू लागते,
कारण तुझ्यामुळेच हे समद होतंय बरं का. कारण तू ना अशा भिकाऱ्या घरातून आली. ते भिकाऱ्या घरातून आलं का भिकारपणच घेऊन येतंय माणूस. माझी देविका कशी समजूतदार, हुशार, एकदम सुशील आणि श्रीमंत घरातील आहे. म्हणूनच तुला टोचतंय ना. माझ्या पंकजचं लग्न होतंय हे तुला देखवत नाहीये ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, असं काही नाहीये. तेव्हा लगेच आता निरुपा मीराला म्हणू लागते, लगेच चालते हो इथनं. माझ्या वस्तूला मला विचारल्याशिवाय हात लावायचे नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण बाईसाहेब ते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, कारण सगळं तुझ्यामुळेच होतंय. तेव्हा मीरा म्हणू लागते, मी काय केलंय? त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, तुला आठवतं मी गावी आले होते तेव्हा मी सारून घेतलं, फरच्या पुसल्या, झाडलोट केली, चुलीवरती स्वयंपाक केला, मी सगळी कामं केली. पण का? मला माझ्या पंकजच्या लग्नासाठी 2 लाख रुपये हवे होते आजींकडनं आणि ते मी मिळवले पण. पण त्यावर तुझी नजर पडली. तू त्याला नजर लावली म्हणून ते 2 लाख रुपये तू माझ्या हातनं हिसकावून घेतले ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, मी कुठे घेतले बाईसाहेब? ते पैसे तर तुम्हीच मला दिले होते ना. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, अगं पण तुझी नजर लागली होती ना त्याला आणि तुझी नजर ज्या कुठल्या वस्तूला लागते ना ती हातातनं गेलीच समजायची. आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, मी आत्ताच्या आत्ता सांगते, माझ्या किचनमधनं निघ आणि मला विचारल्याशिवाय माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. आता मीराला खूपच वाईट वाटतं. ती तिथनं बाहेर जाते. तर इकडे देविकाची आई देविकाला म्हणू लागते, म्हणजे तू तुझ्या सासूचं नाव दिलंय तुझ्या पार्लरला? तेव्हा देविका लगेच म्हणू लागते, हो. त्याच वेळेस आता पत्रिकाकडे बघणाऱ्या आईला देविका म्हणू लागते, तुला पत्रिका दिली याचा अर्थ असा नाहीये की तू लग्नाला यायचे. तू लग्नाला यायचं नाहीये. तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं पण देविका कधी ना कधी मला तुझ्या घरच्यांना भेटावंच लागेल ना. मग थांबू दे की आम्हाला लग्नाला. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही, तू त्यांना कधीही भेटणार नाही. अशाने माझं लग्न मोडेल ना. तेव्हा तिची आई म्हणू लागते, असं काय बोलते? अगं मी काहीतरी वेळ मारून नेईल. आपल्या नात्याबद्दल नाही सांगणार मी. तेव्हा देविका म्हणू लागते, अगं तू नाही सांगायची, पण राजवीर तो काही बोलला तर? नाही नाही नको, मला काही रिस्क घ्यायची नाही. पंकजला जर काही कळलं तर खूप अवघड होईल. तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते, अगं पण देविका. तेव्हा देविका म्हणू लागते, हे बघ आई, मी त्यांना सांगितलंय की. तेव्हा तिची आई विचारू लागते, काय सांगितलंय तू? त्याच वेळेस देविका म्हणू लागते, अगं मी त्यांना सांगितलं की माझी आई या जगात नाहीये. आता मात्र देविकाच्या आईला खूपच वाईट वाटतं. ती रडू लागते. तेव्हा देविका म्हणू लागते, आई समजून घे ना गं, तू शांत हो बरं. तर इकडे संध्याकाळी आता संध्याकाळ होत आली असल्यामुळे निरुपा झोपलेलीच असते. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई कुठे गेल्यात? स्वयंपाकाची वेळ झाली. आता सगळे काम करून थकून घरी येतील. सगळ्यांना भुका लागतील. पण अजून काही स्वयंपाक झाला नाही. काय करू मी? जाऊ का किचनमध्ये? आता लगेच मीरा किचनमध्ये येते. तांदळाचा डबा काढते. पण मात्र लगेच तिला आठवतं की निरुपा म्हटलेली असते की मला विचारल्याशिवाय माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नाही, एकदा विचारून घेते. तेव्हा लगेच आता मीरा निरुपाच्या रूमकडे येते. आता दरवाजा उघडून बघते तर निरुपा इथे झोपलेली असते. तेव्हा मीरा म्हणू लागते, आता जर सासूबाईंना उठवलं तर त्या भडकतील. त्यापेक्षा मी ना स्वयंपाकालाच लागते. जाऊ दे, जरी स्वयंपाक नाही केला तरी त्या मला ओरडतील आणि आता केला तरी ओरडणारच. त्यापेक्षा ना सगळ्यांना भुका लागल्या, मी सगळ्यांच्या पोटाचा विचार करते आणि इथे स्वयंपाकाला लागते. असे म्हणून मीरा आता तांदळाच्या डब्यातून 2 वाट्या तांदूळ काढते. त्याच वेळेस आता रूममधून निरुपा किचनमध्ये येते. आता मात्र मीरा तांदूळ घेताना बघताच निरुपा खूपच भडकते आणि जोरात ओरडते, हात लावू नको माझ्या वस्तूंना. आता मात्र मीराच्या हातून ती तांदळाची वाटी निसटते. ती खूपच घाबरते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय गे, मी तुला सांगितलं होतं ना, मला न विचारल्याशिवाय माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. तू कसा लावला? मला विचारायला हवं होतं ना तू. तेव्हा मीरा म्हणू लागते, बाईसाहेब मी आले होते तुम्हाला विचारायला, पण तुम्ही झोपलेला होता ना, म्हणून मी उठवलं नाही. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अगं पण मुळातच तू माझ्या किचनमध्ये आलीच का? तुला सांगितलं ना इथे यायचं नाही म्हणून, निघ इथनं. आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हे बघ, माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही आणि माझ्या किचनमध्ये देखील पाय ठेवायचा नाही. लगेच निघ. असे म्हणून आता निरुपा मीराचा हात धरून तिला किचनमधनं बाहेर काढते.
येते. आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं. ती रडत रडत आपल्या रूमकडे निघालेली असते. आता सुधाकर भाऊ समोर आलेले असतानाच मीरा लगेच आपले डोळे पुसू लागते. तेव्हा ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते, बाबा तुम्हाला भूक लागली असेल ना, हे काय आता सासूबाई स्वयंपाक बनवतायत, होईलच इतक्यात, असे म्हणून ती रूममध्ये जाते. आता रूममध्ये जाऊन मीरा रडत असते. त्याच वेळेस इथे रूममध्ये सत्या येतो. आता मात्र मीराला असं रडताना बघून सत्या मीराजवळ खाली बसतो. आता तो तिच्याकडे खाली डोकावून बघत असतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू तू रडतेस? काय झालंय तुला रडायला धूमकेतू? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, कुठे काय, माझ्या डोळ्यात ना कचरा गेला होता. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, मग माझ्याकडे बघ बरं, इकडे बघ कुठे कचरा गेलाय मला बघू दे. तेव्हा लगेच आता मीरा आपले डोळे पुसते आणि सत्याकडे बघू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही नाही, हे कचरा गेल्याचं पाणी नाही, धूमकेतू नेमकं झालंय काय, खरं खरं सांग, कोणी काही बोललंय का? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही हो, कुठे काय काहीच झालं नाही, ते मी आपलं कांदा कापत होते ना म्हणून डोळ्यातून पाणी आलं. पण मात्र सत्या लगेच ओळखतो की मीरा खोटं बोलते. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, नक्की त्या निरूपानेच काहीतरी केलेलं असेल, तिला ना जाऊन बघतो, सांगतेस तू का मी तिला जाऊन विचारू? तेव्हा लगेच आता सत्या मीरा काही न सांगित नसल्याने निरूपाकडे निघालेला असतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, प्रत्येक वेळेस त्या काही झालं तरी मलाच वेठीस धरतात. आता निरूपा मीराला काय काय बोलली ते सगळं मीरा इथे सत्याला सांगू लागते. आता मात्र हे सगळं ऐकताच सत्या मीरावरतीच भडकतो आणि म्हणू लागतो, वेडीस का धूमकेतू तू? अगं तू का मुकाट्याने हे सगळं सहन करून घेते? तू काही बोलायला पाहिजे ना धूमकेतू? तू हे सगळं मुकाट्याने ऐकून घेते ना, म्हणूनच निरूपा तुला एवढं समद बोलते. तू डायरेक्ट बोलायला पाहिजे होतं, असं ऐकून घ्यायचं नाही. आता ना मी बघतोच. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो असं सासूबाईंना मी उलट नाही बोलू शकत, कारण मी त्यांची सून आहे ना, सुनेला सासूचं ऐकावंच लागतं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अगं ऐकावं लागतं ठीक आहे, पण सासूने पण तुला सून मानलं पाहिजे आणि तिला सासूबाई म्हटलं पाहिजे ना. हे बाईसाहेब काय म्हणायला लावते ती तुला? तू काय तिची मोलकरी नाही का? नाही नाही, आता मी निरूपाकडे बघतोच. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो कितीही काही झालं तरी सून आहे मी त्यांना असं उलट नाही बोलू शकत आणि त्या जे काय बोलतात ते मला ऐकून घ्यावंच लागेल. आता तुम्हीच बघा, तुम्ही आणि बाबा गावाला आजीबरोबर किती मनमोकळेपणाने राहत होता की नाही, पण सासूबाई एकदम दबून राहत होत्या, कारण आजी त्यांच्या सासूबाई आहे ना, म्हणून सासूबाईंना सून होऊन त्यांचं सगळं ऐकावं लागत होतं की नाही. मग तसंच असतंय, सुनेला सासूचं समद काही ऐकावं लागतंय हो. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, म्हणजे असंय होय, तर सासू कुठली बी असू पण सुनेला ऐकावंच लागते. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो. मग तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, मग असं आहे का, मग आता मी बघतोच. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, नाही तुम्ही काही म्हणू नका, एक दिवस नक्की असा येईल जेव्हा सासूबाई मला स्वतः त्यांना सासूबाई म्हणायला लावतील, नाही नाही आईच म्हणायला लावतील. मी नक्की माझी जागा त्यांच्या मनात निर्माण करेल. तेव्हा सत्या म्हणू लागतं, ए धूमकेतू, असले काय बी स्वप्न बघू नको. ह्या निरूपाकडून अशी काही अपेक्षा ठेवूच नको आणि मुळात म्हणजे आधी तुला सून मानू दे आणि मग पुढचं बघूया आपण. तेव्हा लगेच आता इथे निरूपा मीराला आवाज देते. मीरा आता बाहेर जाते. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, असं होय, सुनेला सासूचं ऐकावंच लागतंय ना, मग आता मी पण बघतो, असे म्हणून सत्या लगेच आपल्या गावाकडच्या आजीला फोन लावतो. आता मात्र फोन लावताच सत्या आजीला म्हणू लागतो, डार्लिंग आजी, मग कसं चालू आहे, काय चालू आहे? आता मात्र सत्या निरूपाची जिरवायला इथे आजीला बोलवणार का? तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे सत्या आता धूमकेतूसाठी मोतीचूरचे लाडू घेऊन येतो, कारण धूमकेतूला ते लाडू खूपच आवडतात. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे बापरे, धूमकेतूसाठी लाडू? तेव्हा सत्या म्हणू लागतं, हे घे बाप, खाऊन बघ. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, खूपच भारी बनवले. पण मात्र त्याच वेळेस निरूपा येते. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू खा ना, काय झालं? पण मात्र मीरा निरूपाकडेच बघू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ही निरूपा बोलली का तुला? आता मात्र सत्या निरूपाकडे रागाने बघू लागतो, तर निरूपा ही घाबरते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल